नमस्कार. 3.5 द रेड हेडेड लीक मार्जिंग क्वेश्चन्स पार्ट 1 अँड 2. म्हणजे याचा जो पार्ट 1 आहे आणि 2 आहे या दोन्हींचे आपण मार्जिंग क्वेश्चन्स म्हणजे लेसनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला जे प्रश्न असतात त्याची उत्तरं सर्व दिलेली आहे. त्यामुळे पटापट ह्या प्रश्नांची उत्तरं लिहा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची आवडती टीचर सपना टीचर. फाइंड आउट व्हॉट यू हॅव टू डू वेन यू आर टोल्ड टू अप्लाय इन पर्सन. उत्तर आहे to apply in person means to go yourself to the given place and apply there. किंवा शॉर्टर फॉर्ममध्ये लिहिणार it means you must go personally and apply. नेक्स्ट क्वेश्चन आहे पार्ट 1चा. why was Fleet Street full of red-headed people? उत्तर Fleet Street was full of red-headed people because an advertisement was published for the red-headed league which invited only red-headed men to apply for the job. Second, who was well suited for the job? Answer, Mr. Jebs Wilson was well suited for the job because he was red-headed and fulfilled all the conditions mentioned in the advertisement. 3. Why did Mr. Wilson accept the job? Answer, Mr. Wilson accepted the job because the pay was very good, £4 a week, and the work was very easy and light. Question 4. वुड यू लाईक टू डू सच जॉब? तुम्हाला आवडेल का अशा प्रकारचं काम करायला? वाय आणि का? उत्तर येस, आय वुड लाईक टू डू सच अ जॉब बिकॉज इट इज इझी वर्क विथ गुड सॅलरी अँड फिक्स्ड वर्किंग आवर्स. और किंवा असंही म्हणू शकता, नो, आय वुड नॉट लाईक टू डू सच अ जॉब बिकॉज इट लुक स्ट्रेंज अँड सस्पिशियस. म्हणजे तुम्हाला दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डिक्शनरी अँड एन्सायक्लोपीडिया? फाइंड आउट. डिक्शनरीचा अर्थ आहे की मिनिंग ऑफ वर्ड्स, शब्दांचा अर्थ जिथे असतात ती डिक्शनरी, आणि एन्सायक्लोपीडिया म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट टॉपिक्स, वेगवेगळ्या टॉपिक्सची माहिती एन्सायक्लोपीडियामध्ये असते. सजेस्ट अ फ्यू वर्ड्स दॅट मे अपियर अंडर ए आफ्टर आर्चरी इन अन एन्सायक्लोपीडिया. तर एन्सायक्लोपीडिया बघितला तर एच्या खाली कोणते कोणते तर बघा टॉपिक्स. सो वर्ड्स दॅट मे अपियर अंडर ए आफ्टर आर्चरी इन अन एन्सायक्लोपीडिया, जसं की आर्किटेक्चर, arithmetic, archaeology, astronomy, astrology. These words come after archery in alphabetical order. पार्ट 2 जो आहे त्याचे डॉक्टर वॉटसन्स अकाउंट मार्जिन क्वेश्चन्स आपण बघतोय. लिसन अँड आन्सर पेज नंबर 82 बघा. टेल द नेम ऑफ द यंग मॅन हू ओपन द डोअर टू मिस्टर होम्स. आन्सर आहे यंग मॅन असिस्टंट ऑफ मिस्टर विल्सन. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डिड होम्स वॉन्ट टू सी? Answer, Holmes wanted to see the knees of the assistant's trousers. Third question, guess where Mr. Merriweather took the others? Answer, Mr. Merriweather took them to the cellar of a city bank. Cellar म्हणजे काय सांगा बरं अर्थ. Think, discuss and guess. Page number 83 वरचे questions आहेत. How did Mr. Merriweather come to know about the crime? Answer, because the bank had borrowed a huge quantity of gold and Holmes suspected a robbery. Second question, why did Mr. Holmes think the criminals would act that night? Because the offices and banks would be closed for the weekend, making a good time for robbery. Page number 84 वरचे questions बघा. How did the criminals enter the cellar? आन्सर, थ्रू अँड अंडरग्राउंड टनेल. आता इथे सेलार म्हणजे तळघर आणि टनेल म्हणजे बोगदा. दोन शब्द लक्षात ठेवा. लिसन अँड आन्सर पेज नंबर 84. हू वेअर द टू क्रिमिनल्स? जॉन क्ले अँड डंकन रॉस. हू ट्राईड टू गेट अवे? आन्सर, जॉन क्लेज कंपॅनियन म्हणजे डंकन रॉस ट्राईड टू गेट अवे. Question 4. Do you think he was able to escape? Why? Answer, no, because Holmes had already arranged men at the other end of the tunnel. Now the page number 85. Question 1. Why did Holmes become suspicious? So Holmesला शंका का आली बरं? Answer, because the assistant worked for very low wages and frequently went into the cellar. Second, how did Holmes find out that the assistant was a criminal? Answer, by inquiring about him and recognizing him as John Clay. Third, how did Holmes guess that he was digging a tunnel?
आन्सर फ्रॉम द स्टेन्ड अँड रिंकल्ड नीज ऑफ हिज ट्राउझर्स अँड द हॉलो साऊंड ऑफ द पेवमेंट. सो ही आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण लिहिली. मार्जिन क्वेश्चन्स फार महत्त्वाचे असतात मित्रांनो, ते नक्की लिहा, कारण पॅसेजवरती उत्तरं बऱ्यापैकी ह्याच प्रश्नामधून असतात. थँक्स फॉर युअर सपोर्ट. आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला नक्की तुम्ही हेल्प करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांचाही फायदा होईल. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.